तर हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला भरपूर दिवसानंतर मी दिसत असेल चॅनलवरती, कारण मी गेलेलो थोडा बाहेर, माझी एक्झाम होती. पण आता मी आलोय परत. सो आज मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतोय. आम्ही एक प्रॉडक्ट घेतलाय नवीन. आज पूर्ण दिवस त्याच्यावरच बोलायचं. तर मित्रांनो, बालिका थोडीशी तुम्हाला आता डिटेल देणार आहे प्रोडक्टबद्दल. सो तुम्ही प्रोडक्ट बघा, काय प्रोडक्ट घेतलंय. तर हाय मित्रांनो, आपण वंडरशेफ कंपनीचं ओव्हन घेतलेलं आहे. तर हे तर मला खूपच आवडलं आहे. आता ह्यापुढे हे आतमध्ये कसं आहे आणि ह्याचा यूज कसा केला जातो हे माझा भाऊ तुम्हाला दाखवेल. तर चला मी तुम्हाला आता खोलून दाखवतो बॉक्समध्ये काय आहे. भरपूर चांगलं पॅक केलंय वंडर शेफवाल्यांनी. मग काय फायदा, आम्ही तर काढणार असं फाडूनच. फाडल्याशिवाय आम्हाला काही जमत नाही. चल. तर त्याला असं खेचायचं, डायरेक्ट ओपन. काच आहे, काच तुटणार नाही. ते असं खेचून ह्याच्यामध्ये काय काय लिहिलंय बघावं लागेल, आपलं वाचावं लागेल. तेवढं जरा वाचता आला असतं, फास्ट जमला असतं, बरं वाटलं असतं. हे काय काय समजत नाही, काय कळत तर नाही एवढं काय याच्यात. तरी मी आता सगळं वाचून बघतो. फर्स्ट आहे, अच्छा, ही ग्रिल लावायची पहिले वरती. हे त्याचं पकड आहे आणि हे याचं खाली याच्यावर टाकायचं मटण, चिकन बिकन सगळं असं ठेवायचं मस्त लावून आणि टाकायचं आतमध्ये. मग आपलं कसं भुजिंग वगैरे होतं तसं लाईक दॅट सेम, म्हणजे भुजिंग करायची याच्यावरती. त्याच्यातून गळलेलं आहे तर मध्ये पडतंय. आणि ते जाळी काढून दाखव ना त्या पकडणी. अरे ती जाळी ना, इकडे दाखव जरा जवळून, तेव्हा दिसेल ते जाळी कशी काढायची. मी ते दोन हुक आहेत नाही, ते दोन हुक त्याला अटकवायचे, म्हणजे असे सरळ टाकायचं खाली, त्या हुकमध्ये अटकवायचं आणि मग असं पकडून बाहेर आणायचं. कारण की गरम असते ना, त्याच्यामुळे असं पकडायचं. समज आपल्याला ठेवायचं आहे असं ठेवून काढायचं, संपलं. आता हे पण घेता येईल नाही त्याचं. ह्याच्यासाठी हे वाला आहे, हे वरचे दोन आहेत ना, हे वरचे दोन टोकं दिसतात का, हे ह्या ट्रेसाठी आहे यावाल्या. आणि हे वाला आहे, ते दोन छोटे वाकडे हुक दिसत असेल तुम्हाला इकडे, या इथे दिसतंय ना, एल टाईप असं जरा. हे वाला या ग्रिलसाठी आहे. आणि हे जे सरळ आहे ते ह्याच्यासाठी आहे. सरळवाला बघा, असं दाखव. हे असं टाकायचं, असं पकडून बाहेर काढायचं, ठेवायचं, थोडं वर करायचं, बाहेर. थोडं परत लावून दाखवतो. असंच पकडून, जर गरम असेल ह्याच्यात काय नवीन टाकायचं, असंच लावायचं, पकडायचं, असं टाकायचं. म्हणजे हे पण गरम आहे, त्याला असं अटकवलंय, ते वरती टाकायचं. निघ, हां, अरे निघ ना भाई. निघलं कसं टाकायचं, बंद करायचं. ह्याच्यामध्ये इकडे आहे ना, हे टेम्परेचरवाला आहे. किती टेम्परेचर, 200 टेम्परेचर, 250 टेम्परेचरपर्यंत आहे. आपण तरी किती वेळ ठेवू शकतो, आपल्या मर्जीवरती आहे. जेवढं ठेवायचं तेवढं ठेवूया. लो सगळ्यात इकडे जास्त लो आहे, इकडून स्टार्ट. इथे टॉप म्हणजे आता वरच्या साईडला काय ठेवलं आहे त्याच्यासाठी टॉपवर ठेवायचं. त्याच्यानंतर तिथे ऑफचं बटन आहे. बोथ म्हणजे सगळ्यासाठी आहे. बॉटम म्हणजे खालचे जे आहे त्याच्यासाठी, म्हणजे जास्त हीट लावायची असेल तर खाली हीट लावलं तर बॉटमवर ठेवायचं. टॉपवर ठेवला का वरती ऑफ करायचं इथे. आणि बोथ म्हणजे बोथवर करायला असं खाली करायचं, ॲरो बोथला, जे सगळं यायला जाईल खालच्या आणि वरच्या दोन्ही प्लेट्सला. आणि त्या टायमर
हा टायमर असा आहे की त्याला ऑन करायचं की 10 मिनटं आहे, 20 मिनटं किंवा 15 मिनटं, 5 मिनटं, 30 मिनटं पण आहे. आणि त्याच्यानंतर जर ओके कंप्लीट झालं त्याच्यातून असा आवाज येईल, तुम्हाला असा आवाज ऐकतो म्हणजे झालं कंप्लीट. आणि आता हे आम्हाला परत याच्यामध्ये सगळं आणावं लागेल सामान, तर तेव्हा आम्ही चेक करू हे कसं काम करतंय किंवा काय. आणि याच्यामध्ये लाईट वगैरे काय येते का आपण चेक करू शकतो आत्ता इथे. मी तुला दाखवतो चेक करून, लाईट वगैरे आली तर चांगलीच गोष्ट आहे. 1 मिनिट जरा. याच्यामध्ये मी तो स्विच बनवून ठेवला आहे, कधी पण इमर्जन्सी उसको ऑन करने का. भाई तर अजून लाईट नाही आली, त्याच्यासाठी इथे कुठे स्विच दिलाय का. हा, हे ऑन केलं का लाईट येते, टायमर. आणि हे सगळं सेट करायचं पहिले, हीट बीट सगळं सेट करायचं. टायमर जसं चालू करू आपण, बघा दिसते लाईट दिसते का तुम्हाला, ते तसं टायमर चालू करून लाईट चालू होणार. ह्याच्यामध्ये लाईट द्यायला पाहिजे होती, काय वाटतं तुम्हाला. त्याच्यात लाईट दिली असती तर मध्ये काय शिजतंय का नाही बघायला भेटलं असतं का. अरे म्हणजे कसं दिसतंय यार, चांगल्या पद्धतीने दिसला असता ना. आता समजला अंधार असला तर आपल्याला कसं दिसतं आतमध्ये काय चालू आहे. ह्याच्यामध्ये आवाज तो येतोय, हीट पण वाढवलंय जरा, चालू झालंय. झालंय चालू मान्य आहे, पण काय समजणार काय, लाईट नाही चालू काय नाही चालू, मध्ये काय हिटिंग बिटिंग होते नाही दिसत काय. तुला कशाला मधलं दिसलं पाहिजे, असा आवाज येतोय तर समजायचं झालं. अरे नाही रे बाबा, याच्यामध्ये आता काय अजून भले बटन बंद करतो, करंट बिरंट लागला तर. अरे हा, हे जे आहे ना वरती, दाखव इकडे तुला दाखवतो. ह्याच्यामध्ये जे वरती एक हे आहे, 2 रॉड आहेत, ते गरम होतात आहेत. आणि इथे पण एक खाली रॉड आहे, ते गरम होतात. हे गरम होऊन त्याला हीट भेटते आणि मग ते काय त्यांचं प्रोसेस होते वाटतं. आणि जरा मला अवघडच वाटतं याचा कार्यक्रम, त्यात लाईट पाहिजे होती. दिसायला चांगला आहे पण काम कसं करते आता बघावं लागेल जरा. सो आता याचं ना काम कसं करते तुम्हाला आम्ही नंतर काय खाऊन पिऊन बघतो, मी सांगतो नंतर याचं कसं. पण आता मी बुक वाचल्यावरती मला कळाले काही गोष्टी. म्हणजे कसं माहिती आहे का, बुकमध्ये लिहिलं आहे आता समजा टोस्ट करायचं असेल, टोस्ट फ्राय, तर आपल्याला बोथवरती करायचं. इथे बोथचं ऑप्शन आहे, म्हणजे वरचा कॉईल आणि खालचा कॉईल दोन्ही एकत्र जर चालू होईल तेव्हा ते टोस्ट होईल. ग्रिल करायचं असेल तर वरचा कॉईल जळायचं, म्हणजे टॉप आहे त्याच्यावरती टॉपवर करायचं, म्हणजे वरचा कॉईलनी गरम होईल आणि ते टोस्ट होईल, नाही ग्रिल होईल. आणि बेक करायचं असेल तरी बोथवरती करायचं, मग ते बेक होणार. अशा याच्या सेटिंग आहेत. आणि आपण टेम्परेचर वगैरे इथून सेट करायचं, आपल्याला किती लवकर वगैरे पाहिजे असेल तर करायचं आहे टेम्परेचर सेट. आणि इथे टायमर आहे, तो तुम्हाला दाखवलाच मी. हे बघा आवाज येतो याचा टंग करून, ते झालं आहे करून. पण ह्याच्यामध्ये जरा एक कमी वाटते मला ती लाईटीची. जर लाईट दिली असती येलो कलरची किंवा व्हाईट कलरची कोणती पण येलो कलरची ठीक होती. तसं दिसलं असतं तसं खोलल्यावर की बाबा कितपर्यंत झालं आहे प्रोसेस, कार्यक्रम झाला आहे का नाही ओकेमध्ये, म्हणजे काढून खायला. आता काय ते दिसत नाही तेवढं, लाईट वगैरे कुठंच नाही दिसत आहे. त्याची एक कमी आहे, ती जरा कंपनीने तेवढी पूर्ण करायला पाहिजे असं मला वाटते. आणि तुम्ही ही गोष्ट कधी घ्या माहिती आहे का, जेव्हा मी तुम्हाला काहीतरी पदार्थ बनवून चेक करतो, खातो, कसं लागतं टेस्ट, त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करा. कारण की मी ऑलरेडी केलं आहे, आता मी काही रिटर्न नाही करू शकत. सो तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही घ्या, मग तेव्हा तुम्हाला फायदा होईल. नाही तर तुम्ही पण बोलतील सांगितलं तू आणि घेतला आम्ही पण फसलो आहे, आम्ही तू पण फसलाय वाटतं. सो तुम्ही फसू नका पहिलेच, मी सांगतो तुम्हाला कसं काय हो. आणि हा काय ना, या बुकमध्ये वॉरंटी कार्ड पण या बुकमध्येच दिलं आहे. 2 वर्षाची वॉरंटी आहे, वॉरंटी कार्ड इथेच आहे.
त्याच्यावरती आम्ही अजून काय भरलं नाही, कारण थोडं आमची सेटिंग आहे, थोडं वॉरंटी वाढवू शकतो आपण काय वापरून. तर तुम्ही तसं नका करू, ते आपलं घरचं दुकान आहे म्हणून. या ओव्हनमध्ये जेवढ्या काही गोष्टी होत्या, म्हणजे जेवढे फीचर्स होते ते तुम्हाला दाखवले, किंवा ते कसं काय उचलायचं वगैरे सर्व दाखवलेलं आहे. आणि आता व्हिडिओ इथेच संपण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.